नायलॉन मांजा बंदीबाबत येवला शहरात धडक कारवाई, छतांवर डायरेक्ट छापे. येवला शहरात नायलॉन मांजाच्या वाढत्या वापरामुळे पक्षी, प्राणी आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येवला नगर परिषद आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने धडक कारवाई सत्र सुरू करण्यात आले. शासनानं नायलॉन मांजावर बंदी घातली असतानाही काही ठिकाणी त्याचा अवैध साठा आणि वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानं ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली. पोलीस आणि नगरपालिका प्रशासनानं संयुक्तपणे छतांवर छापे टाकले. दरम्यान नायलॉन मांजांचे रीळ जप्त केले आहेत, तर काही व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. येवला पालिका व शहर पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. नायलॉन मांजामुळे होणारे अपघात आणि पक्षी प्राण्यांचे नुकसान टाळण्यासाठी नागरिकांना पारंपरिक पद्धतीने सण साजरे करण्याची विनंती करण्यात येत आहे. अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा असे आवाहन करण्यात आले आहे. नमस्कार. आज शहर पोलीस स्टेशनवर येवला नगर परिषद यांच्यातर्फे नायलॉन मांजा बंदी कारवाई करण्यात आली. त्याच्यामध्ये आपण पूर्ण मिल्लतनगर शहरातील अर्धा भाग कव्हर केला आहे. मिल्लतनगर, विठ्ठलनगर, पूर्ण गावातला देवीखुंटापासून पूर्ण एरिया कव्हर झाला आहे. त्याच्यामध्ये आपण 25 ते 30 आसाऱ्या पकडल्या आहेत, ज्यांच्यावर नायलॉन मांजा आपल्याला सापडला आहे. तरी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करण्यात येते की आपण कोणत्याही प्रकारे नायलॉन मांजाचा वापर करू नका. आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई होईल, तसंच गुन्हाही दाखल होईल. बोला. हां, जाऊया थोडं. हां, बोला. येवला शहरातील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की सालाबादाप्रमाणे यावर्षी आपण संक्रांत सणानिमित्ताने जे पतंग उत्सव साजरा करतो त्यामध्ये जो आपला नायलॉन मांजा आहे त्याचा वापर कोणी करू नये. जो आपण सुती धागा किंवा दुसऱ्या प्रकारचा धागा असतो त्या धाग्याने केलेला मांजाच वापरायचा आहे. नायलॉन मांजा कोणी वापरू नये ही सगळ्यांना नम्र विनंती आहे. कोणी नायलॉन मांजाचा वापर केल्यास त्याच्यावर दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. हे असे आपल्या लहान मुलांना किंवा पतंग उत्सव जे मंडळ आहेत त्यांच्यामार्फत जनजागृती करावी अशी पोलीस प्रशासनातर्फे विनंती करण्यात येत आहे.